नेरपिंगळाई येथील अल्पभूधारक कर्जबाजारी शेतकरी प्रकाश पोटे यांच्यावर ट्रॅक्टर व उसनवारी आणि शेतीवर मोठ्या प्रमाणात कर्ज असल्याने त्यातही 3 एकर शेतीत सतत नापिकींनी चिंताग्रस्त झाल्याने प्रकाश पोटे यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली। शेतकरी आत्महत्या झाल्यावरही त्याच्याकडे कुणीच भेट देणे उचित समजले नाही। अशातच ही माहिती माजी आमदार यशोमती ठाकूर यांना मिळताच त्यांनी प्रकाश पोटे यांच्या कुटुंबाला भेट दिली। परिवारातील सदस्यांनी आपल्या अश्रुरूपी भावना व्यक्त करत यशोमती ठाकूर यांच्याकडे शासन मदतीची मागणी केली। यशोमती ठाकूर यांनी सर्वप्रथम भेट देऊन पोटे कुटुंबाला सढळ हातांनी मदत केली। यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रमेश काळे, राजू ठाकूर, डॉक्टर धनंजय तट्टे, साजिद पठाण, खलील भाई, सतीश इंगळे, अतुल खोडसकर, पवन काळमेघ, संजय माहोकार, अल्पजा बडासे, रमा इंगळे, सविता खोडसकर व सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। रडायचं नाही, रडला तर संपला, रडायचं नाही। आता एवढं वाटत किती आता हॅलो हा नमस्कार, यशोमती ठाकूर बोलते मी नेरात आहे आता, नेर पिंगळाईमध्ये आहे मी आता। नेर मध्ये 20 तारखेला एक आत्महत्या झाली, 20 तारखेला। तुमच्या ऑफिस मधनं अजून कोणी आलेलं नाही, पोटे प्रकाश पोटे तुमच्या ऑफिस मधनं कोणीच आलेलं नाही। पंचनामा वगैरे झालेला आहे, पीएम झालेला होता, पण ते जरा व्यवस्थित त्याचा रिपोर्ट नीटनेटका गेला पाहिजे हे बघा थोडस, ठीक आहे। आणि मग तुमच्या तालुक्या लेवलच्या कमिटी नंतर ते जर जिल्हा लेवलच्या कमिटीला पाठवलं की मला थोडं अवगत करा, हा ठीक आहे। दोन्ही केस सेम केसेस, म्हणजे एक तर त्यानं पण ट्रॅक्टर घेतला, 7 लाख रुपये कर्ज, नाही त्याचं त्यांनी काय झालं, त्याच्या अंगावर कर्ज आलं तर त्यानं विकला कोणाला तरी, काका तो ट्रॅक्टर त्यानं विकला, कोणाला विकला आणि काही नाही, किस्त या भरून आला, ट्रॅक्टर दुसरा चालून राहिला, अशी भानगड। 20 तारीख सोमवारी ठीक आहे, सरळ सरळ केस दिसते मला, नाही होऊन जाईल। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।